मला ज्ञान कलेचे तुम्ही दिलास सारे केले ना भंडाऱ्याचे खरं सुख माझ बाळू मामा तुम्हीच खरं सुख माझ बिरुदेवा तुम्हीच देवाय गणसिदाचा वरदास माझ्या शिरावर आणि मारता पडिंबाड्या डोलावर सुंदराने मांडल या मांडल सुंदराने मांडल या मांडल सुंदराने कुणाला या
लाव भगवानाच्या सीतालाव देवा धूळ सीताला या सीताला देवा धूळ सीताला या सीताला पाठीराख्या देवाला या देवाला देवा डग्या सीताला या सीताला उभा राहिल्या जाग्याला या जाग्याला वंदितो मी कोणाला या कोणाला दिल्या गुरुलाव नागाव या गावचाव रानग्याच्या कोळीचाव गप्पा नावाचा या नावचा तानाजी शाहीर नावचा या नाव बाळाल्या जाग्याला या जाग्याला याव गुरु सायाला या सायाला वव्या गायाला या गायाला गाता गळा दियाला या दियाला तो माझ्या मार्गाला या मार्गाला ववी सुटल्या जाग्याला या जाग्याला अरे वाडी रानाला या रानाला कैऱ्या युऱ्या बनाला या बनाला काशीलिंग देवाचा या देवाचा लग्न दादा सोळा बेगा सोळावं गुरु बेगा झाला याव झाला या गुरु बेगा झाला याव झाला प्यार करने वाले दुनिया से ना डरने वाले दुनिया से ना डरने वाले यार करने वालों तो जलाएंगे प्यार करने वालों तो मर जाएंगे प्यार करने वालों तो मर जाएंगे प्यार करने वालों तो जलाएंगे प्यार करने वालों तो मर जाएंगे साहेब फारपुरिकाला पहिल्या सत्यवाला त्या देवळ्याला झाला सरे बाबा असणाऱ्या देवा आरेवाडीच्या रानाला आणि कासनिक देवाला त्या जाग्याला उगाव त्या बाजूला रवाडी रानाला आणि खैऱ्या येऊऱ्या बनाला कासरी देवाचा जसं लग्न सोहळा मांडला त्यावेळेला सरे बाबा लग्न सोहळा सजला शहर असणाऱ्या पहिल्या सत्ययुगाला विठ्ठल मनाचा केला त्या जाग्याला कासरी देवान उत्साह मांडव घातला आंब्याची तोरण बांधली नित्यनेमाप्रमाणे तसं देवाच्या लग्नाला त्यावेळेला सरे बाबा देवाच्या लग्नाला कोण कोण आले बघा पाहिजे म्हणून कासनिक देवाने विचार शहर मनाचा केला त्या जाग्याला 33 कोटी देव 84,000 शिर देवाच्या जसं भगवंताच्या लग्न सोहळ्याला आलं कासरी देवाने विचार मनाचा केला मात्र त्या जाग्याला बाबा असणाऱ्या मंडवावरती देवाने नजार टाकल्या नजरला देवाला दिसलं विचार कासरी देवाने केला त्या जाग्याला लाया लाया वेगा लागेला सांगाया लाया लागेला निघूनच या वेगा गेला या वरल्या वेगा या मंडवाला
आरतीच्या या ताटाला नदारच या बघा पडली नदारच या पडली तुझ्या मनात सांग माझ्या कानात साई जुईच्या फुलार तू फुलवंती मी जलवंती तुझी नजर लागेल मला विचार मनाचा केला हात लावला स्त्रिया मात्याला देवेला देवासारख्या देवानं शायर विचार मनाचा केला या असणाऱ्या आरवाडी म्हणाला एवढ्या रानाला यात्रा बाबा ठिकाण्याला शिवा भरल्या मांडवाला देव जसा नजर लागला टाकायला पर्यंत देवाची नजर निघून गेली जसं पंचारतीच्या ताटाला देवेला बापांच्या आरतीच्या ताटाला गेल्यावर ताटामध्ये सर्व साऱ्या असणाऱ्या आरवाडीच्या राजाने नेत्रानं शहर पाहिलं त्या जाग्याला जसं विचार मनाचा केला हात लावला स्त्रिया मात्याला जर माझ्या लग्नाला माझ्या बहिणी आल्या असत्या तर मिरवल्या असत्या त्यावेळेला मिरवल्या असत्या माझ्या लग्नाला माझ्या पाठी राख्या बहिणी कासले देवानं बोलणं देवा ऐकलं त्या जाग्याला बोला याला लागल्या या लागलाव हाक लागला मारायला या मारायला मानल्याल्या बंधूला मानल्याल्या बंधूला गोपानच या हरीला गोपानच हरीला देवा नाव या गियाला देवा नाव गियाला नागावत या गावाची रानग्याच्या कुळीची कुळीची या कुळीची व नकुशा या नावची व बहीण माझ्या मंडळाची बहीण माझ्या मंडळाची दाद बर या दिवस स्वर्गवासी झाली कारण आतुला कुणाला लाडक्या भावाला नागाव या गावात उजव्या त्याच्या हातान व पाची देवाया बोटान 101 रुपया लावला माझ्या डोलाला मंडळाच्या वतीनं जाग्याला
प्रेमाची ती गाडी सुटली. आता सौरभ भाऊची सुटली. ही प्रेम नगरी, ही प्रेम नगरी, ही प्रेम नगरी, ही प्रेम नगरी. श्री देवाने विचार मनाचा केला, हात लावला श्रीराम मात्याला. दसरे बाबा माझ्या लग्नाला माझ्या बहिणी आल्या पाहिजे त्या जाग्याला. श्री देवाने विचार मनाचा केला. दसरे बाबा हात मारले आपल्या मानलेल्या बंधूला त्यावेळेला. दसरे बाबा पाठीराख्या मानले या बंधूला हाकाळे मारले त्या जाग्याला. दसरे बाबा गोपनहारी लाख मारले त्या वेळेला. काय वरणू मिलिकीच्या गुणाला, कस वरणू मिलिकीच्या गुणाला. लिखिवानी माया नाही रे कुणाला. काय वरणू मिलिकीच्या गुणाला. लिखिवानी माया नाही रे कुणाला. लेखती लेख असते. तुझी घराला उजेडा देणाऱ्याने आई बापाला जशी पूर्णाची पोळी सणाला, जशी पूर्णाची पोळी सणाला. लिखिवानी माया नाही रे कुणाला. काय वरणू मिलिकीच्या गुणाला. लिखिवानी माया नाही रे कुणाला. वरणू मिलिकीच्या गुणाला. लिखिवानी माया नाही रे कुणाला. लिखिवानी माया नाही रे कुणाला. भावा बहिणीचं नातं हे छान. येतो बहिणीला भाऊ आधार. कारण भावा बहिणीचं नातं कधी मजबूत असते. बरोबर आहे साहेब. आणि बहिणीनं भावाला आधार द्यायला लागतोय. हा आणि जर आधार नाही दिला तर विषयात वाटणी बघते साहेब. अर्धा हिस्सा द्यायला लागतोय. हा द्यायला लागते का नाही? कारण की तुझ्या अजून बहिणीचं लगीन आहे. बरोबर आहे साहेब. खरं का खोट विचारा मनाला. खरं का खोट विचारा मनाला.